शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. उत्तर भारतामध्ये एक WD आहे. आपण या ठिकाणी बघतो कमी दाबाचं क्षेत्र संपुष्टात आलंय. मात्र आपल्याला या ठिकाणी आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये, विदर्भाचे थोड्या काही भागात आणि कोकणामध्येही आज पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये याचा प्रभाव थोडा चांगल्यापैकी जाणवत होता. मुख्यत्वे करून आता या ठिकाणी आपण बघतो की या भागामध्ये अधिक बाष्प आहे, त्यामुळे एखादी हवामान प्रणाली या ठिकाणी विकसित होऊ शकते. त्याचबरोबर याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प आहे, या ठिकाणी देखील एखादी हवामान प्रणाली विकसित होऊ शकते, परंतु ती लगेचच बनणार नाही. थोडा वेळ लागेल आणि नंतर या दोन्हींचा मिलाप होऊनही यदा कदाचित नवीन सिस्टम बनू शकते. त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की नेमकी कोणत्या भागामध्ये याचा प्रभाव निर्माण होतो आहे. पुढील 2-3 दिवस म्हणजे 5 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण हलकं वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी होत जाईल. मुळातच सकाळचा व्हिडिओ हा जरा मोठा असतो, सविस्तर असतो आणि दीर्घावधीचा असतो, त्यामुळे तिथे आपल्याला आकडेवारी घेणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण सकाळच्या व्हिडिओऐवजी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ही आकडेवारी बघणार आहोत आणि आपण पुढील 3 दिवसाचा फक्त अंदाज बघत असतो. सध्या आपण बघतो की सर्वाधिक पाऊस हा नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे, 196%. त्यानंतर 164% पालघर, 166 पुणे, 133 जळगाव, 138 छत्रपती संभाजीनगर, 123% पाऊस बुलढाण्यामध्ये झालेला आहे आणि मग त्या पाठोपाठ इतरही अनेक जिल्हे आहेत. परंतु सर्वात कमी पाऊस सिंधुदुर्गमध्ये 35%ची घट आहे, नंदुरबारमध्ये 34%ची घट आहे, सोलापूरमध्ये 31%, बीडमध्ये 29%, पुन्हा हिंगोलीमध्ये 31% पावसाची घट आहे. एकूण जर आपण आकडेवारी बघितली, बाकी ठिकाणची आकडेवारी बघण्याची आवश्यकता नाही, कारण काही ठिकाणी प्लस मायनस अशा प्रकारचे पावसाचे परिस्थिती आहे. आपण जर आकडेवारी बघितली तर आता आकडेवारीत घट कशी होते बघा. आपल्याला कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडलेला होता, आता कोकणातला पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे तिथे आता केवळ 101% पावसाची आकडेवारी राहिलेली आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे याच्यामध्ये पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो आणि त्यामुळे या ठिकाणीचं आकडेवारी अधिक असल्यामुळे 125% पावसाचा अंदाज म्हणजे पावसाची आकडेवारी तिथे आलेली आहे. मराठवाड्यात आपण काल बघितलं होतं की 6-7% फक्त घट राहिली होती, ती आता वाढते आहे, पुन्हा 10%वर गेली. 1% विदर्भात होती, ती आता 4%वर पोहोचलेली आहे आणि 109%वरून एकूण महाराष्ट्रातील पाऊस आता 107%वर आलेला आहे. इकडे 2%ची यामध्ये घट झालेली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हे आकडे स्थिर नाही आहेत. जसा 30 सप्टेंबरचा दिवस उगेपर्यंत या आकड्यांमध्ये खूप चढ उतार होणार आहेत आणि आपण 30 सप्टेंबरच्या दरम्यान 97% पाऊस महाराष्ट्रात असेल किंवा त्यात +5 किंवा -5 याच्या दरम्यानच तो आकडा असणार आहे, असं आपण 26 जानेवारी 2026ला अंदाज दिलेला आहे आणि आपण त्यावर ठाम आहोत. महाराष्ट्रानंतर आपण देशाचा देखील आकडेवारीकडे लक्ष देत असतो. 12% घट अजून देशामध्ये कायम आहे, म्हणजे केवळ 88% पाऊस हा देशामध्ये आत्तापर्यंत पडलेला आहे. मुख्य पावसाचे महिने संपलेले आहेत, पुढील पावसाचे महिने त्या प्रमाणात कमी असतात. जवळपास 30 ते 40%ची घट आपल्याला पूर्व मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पूर्वेकडील सर्व राज्य
त्याचबरोबर आंध्र आणि रायलसीमामध्ये अगदी आपण 31% घट लक्षद्वीपमध्ये सुद्धा बघतो. केरळमध्ये सुद्धा 24-25% घट आहे. राजस्थानमध्ये पूर्वेला 21% घट आहे. म्हणजे असे कितीतरी अजून राज्य आहेत की ज्यामध्ये पावसाची खूप कमी आहे आणि आपण मात्र सांगतो की पाऊस पडला की एल निनो गायब झाला. महाराष्ट्राचं नशीब आहे की महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. तर अजून असे 10-15 राज्य आहेत की ज्या ठिकाणी 50% पाऊस होणं बाकी आहे. आजचं पाऊसमान बघणं आवश्यक आहे गेल्या 24 तासातलं. केवळ गुजरातमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडलेला दिसतोय. त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस झालेला आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पाऊस झाला आहे आणि विदर्भात देखील तुरळक पाऊस झालेला आहे आणि एकूणच उर्वरित देशामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे, हे लक्षात घ्या. सध्या आपण 3 दिवसाचा अंदाज बघत असतो. JFSने दक्षिण कोकण आणि गडचिरोलीमध्ये थोडं पावसाळी वातावरण उद्या दाखवलेलं आहे. उद्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचे संकेत JFSने दिलेले आहेत. कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे आणि तोच सेम अंदाज 6 तारखेला देखील आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान काहीतरी हालचाली होत आहेत असं JFSचा अंदाज कायम आहे. मी नेहमी सांगतो की आपण ECMWF मॉडेलवर अधिक विश्वास करतो आणि त्याचे अंदाज महाराष्ट्रात जुळतात. आता या ठिकाणी आपण बघतात की कोकण किनारपट्टीला उद्या पाऊस सांगितलेला आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात देखील दक्षिणेला पाऊस होण्याची शक्यता आहे. हे पाऊस कुठे होईल? परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर दक्षिण, सोलापूर, धाराशिव आणि सांगलीमध्ये. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुंबईपर्यंत जोरदार पावसाची सरी होण्याची शक्यता आहे. गडचिरोली आणि गोंदियामध्ये देखील पावसाचा अंदाज उद्या ECMWF मॉडेलने दिला आहे. 5 तारखेला अंदाजात विशेष बदल नाही. पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण पावसाची शक्यता कायम आहे. 6 तारखेला या पावसाच्या प्रमाणात थोडी कमी येते. तरी देखील नांदेड, यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, घाटमाथा या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर या मॉडेलमध्ये बघितलं तर थोडं कोकण किनारपट्टीला, घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे. त्याचबरोबर थोडं छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये किंवा अकोला, अमरावती किंवा विदर्भ, पुन्हा वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अगदी सांगली, कोल्हापूरपर्यंत. याचा अर्थ उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. आज आपण बघितलं की अगदी छत्रपती संभाजीनगर, अकोल्यापासून तर अगदी सोलापूर, कोल्हापूर, सांगलीपर्यंत घाटमाथ्यावर देखील पावसाळी वातावरण होतं. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झालेला आहे. सोलापूरमध्ये झालेला आहे, लातूरमध्ये झाला आहे, बीडमध्ये झालेला आहे, अगदी परभणीपर्यंत. हे जे क्षेत्र दाखवलेलं आहे या ठिकाणी पाऊस झालेला आहे. मग उद्या काय होणार आहे? तर उद्या देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरणाची. त्यामुळे घाटमाथ्यासहित अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात उद्या देखील पावसाची शक्यता आहे. परंतु आजच्या तुलनेत थोडं उद्याचं पावसाचं प्रमाण कमी असू शकतं. 5 तारखेला मात्र हा पाऊस महाराष्ट्रातला कमजोर पडणार आहे. थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये थोडंफार वातावरण राहू शकतं. त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये
देखील 5 तारखेला पावसाची शक्यता आहे. थोडंफार उशिरा लातूर, धाराशिवमध्ये देखील, परभणी, नांदेडमध्ये देखील पावसाचा प्रभाव असू शकतो. मात्र 6 तारखेपासून या पावसाच्या प्रमाणात घट व्हायला सुरुवात होईल. आपण बघतो बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 6 तारखेला देखील हलका ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. परंतु आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं हे पावसाचं प्रमाण कमी होत जाईल. मात्र हे विदर्भापर्यंत रात्री उशिरा 6 तारखेला वातावरण असणार आहे. 7 तारखेला मात्र आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे की पावसाचं प्रमाण कमी होतं आहे आणि प्रत्येक दिवशी हे वातावरण कमी होत जाणार आहे. मात्र याचा परिणाम असा होणार आहे की नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पूर्वेकडून वातावरण वाढू शकतं, असा एक अंदाज प्राथमिक आहे. साधारण 9, 10, 11 विदर्भात 12 तारखेनंतर पावसाची शक्यता आहे, तोपर्यंत नाही. 6 तारखेनंतर मात्र पावसाचा खंड सुरू होऊ शकतो. पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी होऊ शकतो. विदर्भातील एखाद दुसऱ्या जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर पाऊस होईल. इतरत्र पाऊस मात्र एक आठवडाभर कमी होईल आणि साधारण मग 13-14 तारखेपासून पूर्व विदर्भाकडून त्याचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.